लग्नाच्या वरात म्हटलं की महागड्या गाड्या, नवरदेव मुलासाठी लक्झरी गाडी किंवा घोड्याची बग्गी, कितीही खर्च झाला तरी वर पक्ष पर्वा करत नाही. मात्र गोंदियात एका तरुणानं या संस्कृतीला फाटा देत नवरदेवानं ग्रामीण संस्कृतीची जोपासना करत सजवलेल्या बैलगाडीत बसून आपल्या लग्नाची वरात काढली आणि थेट वधू मंडपी पोहोचलाय. गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी गावातील शशिकांत लंजे या तरुणाचं काल लग्न होतं. आता लग्न म्हणजे महागडी गाडी, बग्गी असा मोठा थाट नवरदेवाचा असतो. मात्र शशिकांत हा मूळचा शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्यानं परंपरागत पद्धतीनं वधू मंडपी वरात नेण्याचं ठरवलं. नवरदेव एखाद्या गाडीत नव्हे तर चक्क बैलगाडीत बसून लग्नासाठी निघाला. याला कारण म्हणजे आजच्या आधुनिक युगात शशिकांत लंजे हा महागड्या गाडीवर जाणं अपेक्षित होतं. मात्र लग्न मंडपी जाण्यासाठी थेट अंगणात सजवलेली बैलगाडी आल्यानं वऱ्हाडी देखील आश्चर्यचकित झाले. मग काय, शशिकांत बैलगाडीतून लग्नाकरिता निघाला आणि थेट वाजत गाजत लग्न मंडपी पोहोचला. तर वधू देखील आश्चर्यचकित झाली. तर शशिकांतच्या लग्नात आलेले वऱ्हाडी देखील आनंदी झाले. लग्नाच्या बैलगाडीला शशिकांतने एखाद्या कारला सजवल्याप्रमाणे सजावट केली, तर बैलांना देखील रंगीबेरंगी पोशाख घातले. त्यामुळे वऱ्हाडी मंडळी देखील या बैलगाडीला मोठ्या कुतूहलानं पाहत होते. आजच्या आधुनिक युगात देखील एका शेतकरी पुत्रानं आपली संस्कृती जोपासत विवाह केल्यानं हा लग्न सोहळा खोडशिवणी गावातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय. माझे नाव शशिकांत दशरथ लंजे, खोडशिवणी. मी एक शेतकरी आहे आणि गाडा मालक प्रेमी पण आहे. स्वतः गाडा मालक पण आहो. मला पुराणी संस्कृती जपणे खूप मनापासून आवडते. मी वारात जी आणलेली आहे ती बैलबंडी सजवून आणलेली आहे. मला बहुत खुशी होते की पुराणी संस्कृती जपायची आहे आणि सगळ्या युवा पिढीने हे जपायला पाहिजे. मेरा नाम है भृंगराज यादवरा परशुरामकर. मैं ये गांव का पुलिस पटेल हूँ. और ये अनोखी शादी नहीं, ये कोड़ी समाज की परंपरा है. जब से कोड़ी समाज की परंपरा हम बचपन से देखते आ रहे हैं कि हमारा एक मुद्दा ऐसा है कि हम समय पे शादी लगाते हैं. अभी ये 6:35 की शादी थी, 6:35 पे लगाए. इसके 6:35 के 6:36 नहीं होते. हम बिल्कुल ऑन द टाइम शादी लगाते हैं. चाहे हमको कितना भी दूर का दूल्हा दुल्हन रहे, इसका हमको कोई फर्क नहीं पड़ता. तो ये जो परंपरा है, हम जब बचपन में पुरखों की शादी होती तब ये सभी लोग बैलबंडी से जाते थे, क्योंकि पहले वाहन नहीं था. उसके बाद ट्रैक्टर आए, ट्रैक्टर से गए लोग. फिर अभी मोटर आए, मोटर से जा रहे हैं. लेकिन ये किसान होने के नाते, कोड़ी समाज किसानी करता है. किसान होने के नाते इन्होंने एक परंपरा का एक प्रतीक करके ये बंडी पे जो शादी लगा है, ये अपनी एक परंपरा का उन्होंने एक प्रदर्शन किया बोलो, या उस बात का एक द्योतक है कि ये हम जिस बैल को मानते हैं, जिस खेती को मानते हैं, जिस बैलबंडी को मानते हैं, उस बात का एक सम्मान भी है. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.